हा बोला सर. उमेश चव्हाण. माझ्या संस्थेचं नाव आहे यशोदीप बहुउद्देशीय संस्था आणि जिल्हा अकोला. हॅलो सर बोला, मी रेकॉर्डर ऑन केला. हा, दुसरी गोष्ट अशी की आम्ही महिला आणि बालकल्याणशी संबंधित आणि आदिवासी या दोन घटकांशी संबंधित जास्त काम करतो. म्हणजे बाकीच्या फील्डमध्ये पण करतो, पण यात जास्त करतो. या जिल्ह्यातल्या ग्रामीण विभागातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या समस्या आहे की त्यांना शिक्षणासाठी एक पाहिजे तेवढं म्हणजे त्याला रस्त्यानं व्हावी किंवा ज्या खूप इंटेरियर मध्ये राहतात अंतर्गत विभागात त्यांना बाहेर जाता येत नाही शिक्षणासाठी. जे गाव 4-5 गावं मिळून जे काही समजा ठिकाणी एखाद्या सेंटरला तिथे काही असे कॉलेजेस वगैरे नाही आहेत चांगले. दुसरी गोष्ट अशी की त्यांना एक उपजीविकेसाठी रोज मजुरीसाठी जावं लागतं, तर त्यामुळे शिक्षण घेण्याकडे त्यांचा कल फार कमी असतो. हॅलो हा, आणि दुसरी गोष्ट आणखीन अशी की ज्या म्हणजे शिक्षण आता काही काही शिक्षण असं आहे की ते शिक्षण घेऊनही आता त्यांना ग्रॅज्युएशन वगैरे करायचं आहे समजा, पण त्यानंतर त्यांना फायदा काही नाही आहे. एक टेक्निकल असं शिक्षण पाहिजे की ते त्यांना काहीतरी रोजगार देऊ शकेल. असं शिक्षण जर मिळालं की जे आज मार्केटमध्ये नाही गव्हर्नमेंट जॉब पण प्रायव्हेट जॉब त्यांना इझिली मिळू शकेल, अशा प्रकारचं शिक्षण त्यांना इझिली मिळत नाही, इथे अवेलेबलच नाही आहे. तर ITIचे बरेचसे कोर्सेस वगैरे आहेत, तर ते कोर्सेस करून वगैरे काही फार उपयोग होतो असं नाही. हॅलो हा हा बोला. हा, असं 2-3 समस्या ह्या प्रमुख म्हणजे मुख्य समस्या आहेत. बाकी तर इतर समस्या ज्या निराधार महिला वगैरे आहेत त्यांच्या समस्या तर आहेतच. ओके, थांबा मी रेकॉर्डर ऑन करतो. हा बोला. शिक्षणासाठी काही समजा एखाद्या स्कीम वगैरे किंवा काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत तिथे त्यांना शिक्षण वगैरे द्यायचं ठरवलं तर त्यांना एक उपजीविकेसाठी कुठे कामाला जावं लागतं, त्यामुळे त्या शिक्षणाकडे त्यांचा कल कमी असतो. मग त्याला ते प्राधान्य देत नाहीत, त्यामुळे ते काही शिकू शकत नाहीत. लेबर वर्क जास्त होते, कुशल कामगार तयार होत नाहीत.